थोडीशी साखर टाकतो मी किंचित, एक आंबटपणा ॲडजस्ट होण्यासाठी. हे मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे आणि इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. याच्यावर ठेवूया ब्रेड स्लाइसेस. या ब्रेड जे स्लाइसेस आहेत ते मी भाजून घेतोय. त्याला आपण थोडं बटर लावून घेऊया. हा जो पहिला लेयर आहे, पहिला जो थर द्यायचा आहे आपल्याला, पहिला जो सँडविचचं जे स्टफिंग आहे पहिलं, ते मी या स्लाइसवर ठेवतोय आणि या दुसऱ्या स्लाइसवर लेट्यूस आहे ते टाकूया, आइसबर्ग लेट्यूस. आणि हे जे भाज्यांचं मिश्रण आहे, दुसरा लेयर आहे तो आपण त्याच्यासाठी आपण या भाज्या वापरतोय. असे एकावर एक 2 आपले लेयर तयार झालेले आहेत. आणि आता आपल्याला फक्त त्याला थोडंसं बटर लावू आपण आणि हा लेयर किंचित वाढवणार आहे मी आणखीन. याला आपल्याला फक्त कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे 2 मस्त लेयर्स झालेले आहेत. याला आपण फक्त टूथपिक लावून घेणार आहोत. बस, बघितलं मंडळी किती मस्त सँडविच झालं आहे. मी एक काम करतो, याला प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. वेजी डबल डेकर सँडविच करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्राऊन ब्रेड, आइसबर्ग लेट्यूस, उकडलेले मक्याचे दाणे, किसलेलं पनीर, शिजवलेला पालक, चिरलेला गाजर, चिरलेला फ्लॉवर, चिरलेली फरसबी, टोमॅटो प्युरी, कापलेली रंगीत सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, क्रीम, बटर, जायफळ पूड, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, साखर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये लसूण, कांदा, चिली फ्लेक्स, मक्याचे दाणे, वाफवलेला पालक, मीठ, किसलेलं पनीर, जायफळ पूड आणि क्रीम घालून सर्व मिश्रण नीट परतून एका बाउल मध्ये काढून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, कापलेली रंगीत सिमला मिरची, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, गाजर, फरसबी, फ्लॉवर, मीठ, टोमॅटो प्युरी आणि साखर घालून नीट परतून घ्यावं. ब्राऊन ब्रेड पॅन मध्ये भाजून घ्यावेत. ब्रेडला बटर लावून त्यावर पालकचं मिश्रण पसरवून घ्यावं. दुसऱ्या ब्रेडवर आइसबर्ग लेट्यूसची पानं ठेवून त्यावर भाज्यांचं मिश्रण पसरवून पालकच्या मिश्रणाचा ब्रेड त्यावर ठेवावा. तिसऱ्या ब्रेडला बटर लावून तो सर्वात वर ठेवून ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात. तयार सँडविचचे त्रिकोणी काप करून ते टूथपिकने जोडून घ्यावे. तयार सँडविचवर सजावट करून डिश सर्व्ह करा. आणि सॉस बरोबर आपल्या आवडीनुसार खाऊ शकतो. काय आवडतं त्यानुसार आपण खाऊ शकतो. बरं, तर ही जी तुमची 2 मुलं आहेत त्यातला धाकटा जो आहे तो फार शार्प आहे, म्हणजे बोलायला सुद्धा शार्प आहे खूप, आणि दिवसभर मस्ती पण लागते त्याला खूप आणि बडबड पण लागते. आता या दोघांना कंट्रोल करताना तुमचा घामच निघतो. खूप घाम निघतो. त्यामुळे मोठी जरा रिद्धी शांत आहे थोडी. तिचं काय नाव? रिद्धी. रिद्धी. हां. आणि ह्याचं काय नाव? देव नाव आहे त्याचं. देव. हो. आता ह्या दोन्ही मुलांचा डब्या तुम्ही देत असाल नाही का? या डब्यात तुम्ही काय काय देता त्यांना? पराठे देते वेगवेगळ्या प्रकारचे, भाजी चपाती असते, स्प्राउट्स असतात, सँडविच असतं. कारण खाऊचा डबा किंवा जेवणातला डबा हा आपल्या शालेय जीवनातला अविभाज्य घटक आहे. तर तुम्ही सुद्धा शाळेत जात होता तर तुमची आई सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगवेगळं बनवून देत असत. तेव्हा तर नव्हतं एवढं आपल्याला काही. भाजी पोळी दिली तरी चालत होती, पण आजकाल मुलं खात नाहीत. बाजूच्या डब्यात दिसतं ना म्हणून ते आपल्याला करायला लागतं. हो, असा गडबड आहे. ओके, साहित्य बघितलं. आता कृतीकडे जाऊया. पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला? बाऊल देऊ ना. ओके, याच्यात काय करणार तुम्ही? आपण ही भिजवलेली मूग डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून. ही मूग डाळ आपण किती वेळ भिजवली? 4 तास भिजवली होती. बरं. आणि मिक्सरमध्ये बारीक. मग त्यात आपण कांदा टाकूया आवडीप्रमाणे जसं लागेल. कोथिंबीर,
लाल तिखट. मग तुम्हाला स्वतःला काय तिखट आवडतं का गोड आवडतं? मला तिखट आवडतं. झणझणीत? झणझणीत नाही, पण तिखट आवडतं. हिंग, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, आणि हे आता आपण मिक्स करून घेऊयात. मग तुमचा साधारण दिवस किती वाजता सुरू होतो? सकाळी 6:30 पासून. 6:30 पासून? 8 वाजता मुलांची स्कूल असते. त्यांना नाश्त्यांचा डबा आणि जेवणाचा 2 डबे द्यावे लागतात. आणि मिस्टरही जातात कामावर, त्यांचाही हो तेही जेवून जातात. सकाळी 8:30ला? हो, कारण दिवसभर फिरावं लागतं. मग त्यामुळे आणि गार आवडत नाही खायला. ते मग जेवून जातात. आता हे मिक्स सारण तयार झालेलं आहे. आता आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. आपण रोज पोळीला जी मळतो त्याप्रमाणे. मिस्टर सुद्धा डबा घेऊन जातात का? नाही, डबा नाही घेऊन जात, जेवून जातात. हो. आता आपण ह्याची पातळ पोळी लाटून घेणार आहोत. आणि सकाळी मुलं गेली की येतात किती वाजता? 2:30 वाजता येतात. अच्छा, 2:30 पर्यंत तुम्हाला जरा शांतपणे काम करता येतं? हो, शांतपणे काम करतात. आता हे मिश्रण आपण मध्ये टाकणार आहोत आणि याच्या 4 कॉर्नर आपण बंद करून देणार. तुमच्या तिथे तुमचा काही लेडीज ग्रुप वगैरे आहे की नाही तुमच्या? हो आहे ना. हो आहे. त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज असतात? आम्ही नॉर्मली आमचं मंडळ आहे धार्मिक, त्याच्यात आम्हाला वेगवेगळं आमचं धार्मिकचे स्तवन्स, धार्मिक शिकवतात आमच्या लोकांचं. आमचं ते चालू असतं. आणि मध्ये काही कॉम्पिटिशन असतील तर त्यात आम्ही भाग घेतो. कुकिंग कॉम्पिटिशन? हो 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 आहेत ना, त्याच्यात पण मी भाग घेते. ओके, आता हे आपण असं बंद करून घेतलेलं? हो, आता बंद करून घेतलेलं आहे. आता ह्याला तव्यावर टाकून शेकणार आहोत. तर तेल वगैरे काय? हां, तेल टाकावं लागेल. तेल टाकून दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं. आणि मग कापताना ते ब्रेड सारखं कापायचं ना? हा आता आकार झाला ब्रेड सारखा, तर मधून आपण स्क्वेअरनी कापू शकतो किंवा कसंही आपल्याला जसं. आणि कशाबरोबर खाता येईल? सॉस आणि दही दोन्ही बरोबर खाता. सॉस किंवा दही? हां, दोन्ही बरोबर अवेलेबल असेल ते. कुरकुरीत झालं? हो, कुरकुरीत होतात आणि छान लागतात खायला. हे जितकं चांगलं होईल तेवढं चांगला होईल. हो बरोबर. हे कडकडीत व्हायला पाहिजे. हो हो. बस, आता हे कापलं की विषय संपला. मधून कापा, उभं कापा. आणि असंही जरी दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मूग डाळीची ब्रेड रोटी करण्यासाठी लागणारे साहित्य: मळलेलं गव्हाचं पीठ 4 तास भिजवून वाटलेली मूग डाळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हिंग, जिरेपूड, टोमॅटो सॉस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 4 तास भिजवून वाटलेली मूग डाळ घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हिंग, जिरेपूड आणि मीठ घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. मळलेल्या पिठाची गोल पोळी लाटून पोळीच्या मध्यभागी मुगाच्या डाळीचं तयार सारण भरून सर्व कडा नीट बंद करून घ्याव्यात. तयार ब्रेड रोटी पॅन मध्ये तेलावर शॅलो फ्राय करून सर्व्ह करावी. काय या पदार्थाचं नाव आहे? कोलंबीचं खारवणी. दुसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे, त्याचं नाव काय? ओट्स आणि खजूरचे आप्पे. तिसऱ्या पदार्थाचं नाव काय? बेळगावी कुंदा.